आंबेडकरी चळवळीमध्ये कार्यकर्ता येतो तो ऑप्शन म्हणून आला नाही पाहिजे. ही शुड कम बाय चॉईस. महाराष्ट्र हा चळवळीचं राज्य आहे. मध्ये इंदिरा गांधींचा ताफा अडवला आणि त्या ताफ्यावर इंदिरा गांधींच्या गाडीवर उभा राहून इंदिरा गांधींना निवेदन दिले. वडिलांचे विचार घेऊन आता तुम्ही पुढचं नेतृत्व कसं करताय? जो अपना इतिहास याद नहीं रखते या भूल जाते वो नया इतिहास नहीं बना सकते. नमस्कार, मी सुमित, मीडियावर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे महाराष्ट्र हा चळवळीचं राज्य आहे. अनेक दिग्गज लोकांचं चळवळीत योगदान या महाराष्ट्राला मिळालेलं आहे. त्यापैकीच एक म्हणजे ज्यांचा आज स्मृती दिन असे दिग्वंत सदाभाऊ भोसले, त्यांचे सुपुत्र श्रीमान बापूभाऊ भोसले आपल्यासोबत आहेत. त्यांच्यासोबत आपण काही चर्चा करू. कशा पद्धतीनं त्यांचा हा प्रवास होता दलित पॅंथरच्या माध्यमातून किंवा आंबेडकरी चळवळीच्या माध्यमातून, कसं सदाभाऊ भोसले यांनी आपलं योगदान या महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी दिले. बापूसाहेब, तुमचं मी सर्वप्रथम मीडियावरच्या या भागामध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. आणि आज साहेबांचा 31वा स्मृती दिवस आहे. काय नेमकं सांगाल, काय भावना उजळा द्याल? सर्वप्रथम आपल्या माध्यमातून मी तमाम आंबेडकरी चळवळीतल्या योद्ध्यांना, पॅंथर्सला, कार्यकर्त्यांना आणि माझ्या माता भगिनींना मी सप्रेम जय भीम जय बुद्ध सांगतो. 1990 साली 29 डिसेंबरला दिवंगत पॅंथर सदा भोसले आणि सदा भोसले यांच्या कुटुंबातनं मी असल्यामुळे, त्यांचा मुलगा असल्यामुळे तो दिवस अत्यंत फार महत्त्वाचा, म्हणजे आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे की सदा भोसले यांचा स्मृतिदिन आम्ही कधी साजरा करत नाही. खऱ्या अर्थानं तुम्हाला सांगायचं की स्मृतिदिन साजरा कोणाचा केला जातो की जे आपल्यात नाही आहेत. पण आम्ही नेहमी सदा भोसलेंना आमच्या हृदयामध्ये, आमच्या मनामध्ये, आमच्या विचारामध्ये, आमच्या डोक्यामध्ये त्यांचा लढाऊ क्रांतिकारी बाणा हा आम्ही नेहमी जोपासण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि अजूनही तो प्रयत्न करतो. सदा भोसलेंचं जर कार्य पाहिलं आपण तर 1972च्या त्या पॅंथरच्या सुरुवातीला मग आमचे काका नामदेव ढसाळ आहेत, राजा ढाले, जवी पवार, लतीफ खटिक, बाई संगारे आणि तमाम दिग्गज पॅंथरचे लढाऊ नेते, साहित्यिक, विचारवंत त्या दलित पॅंथरमध्ये जुळले होते. आणि त्याच्यामध्ये असणारा म्हणजे जो लढाऊ बाणा, तर कोण साहित्यिक आहेत, कोण विचारवंत आहेत, पण लढणारा आणि ठोसास ठोसा आणि आदल्याचा बदला घेणारा पॅंथर सदा भोसले आम्ही पाहिलेला आमच्या लहानपणापासून. दलित पॅंथरचे संस्थापक सदस्य सदा भोसले होतेच, परंतु ते त्या दलित पॅंथरचे संरक्षण मंत्री असं त्यांना एक त्यांनी दर्जा दिला होता. हे कोणतं मंत्रीपद नाही, पण त्या नामदेव ढसाळांनी त्यांना एक अशी उपमा दिली की तू सदा म्हणजे दलित पॅंथरचा संरक्षण प्रमुख. आता ज्या दलित पॅंथरने भारतामध्ये नव्हे तर संपूर्ण जगामध्ये आपला दबदबा बसवला, आपलं नाव फार कमी वेळामध्ये नाव लौकिक केलं, त्या दलित पॅंथरचं जर संरक्षणच सदा भोसलेंकडे असेल, मग सदा भोसले ही व्यक्ती कशी असणार? त्यांची ऊर्जा, त्यांची ताकद, त्यांचा क्रांतिकारी लढा हा कसा असेल? म्हणजे 6.5 पावणे 7 फूट उंच असणारे सदा भोसले जर तुम्ही 1974 6 एप्रिल 1974चं आंदोलन पाहिलं की दलित पॅंथरने असं जाहीर केलं सर्व नेत्यांनी की देशामध्ये त्यावेळेस माननीय इंदिरा गांधीजी पंतप्रधान होत्या आणि असं जाहीर झालं की देशामध्ये दलितांवर आसूड अत्याचार सुरू आहेत. त्यामध्ये बिहारमध्ये काही दलितांना शिडीला जाळून मारलं, उत्तर प्रदेशमध्ये जमिनीसाठी दलितांची हत्याकांड झाले, महाराष्ट्रामध्ये बावडासारखं प्रकरण झालं, महिलांची आबरू लुटण्यात आली, जमिनी बळकवण्यात आल्या आणि प्रचंड असा हैदोस
जातीवाद्यांनी घातला होता. आणि त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी पॅन्थरही तेवढं सज्ज होता. परंतु इंदिरा गांधी जी पुण्यात येणार होत्या, स्वर्गीय इंदिरा गांधीजी, आणि त्या पुण्यात एका कार्यक्रमामध्ये, पुणे विद्यापीठ येथे त्यांचा कार्यक्रम होता, सभा होती. तर पॅन्थरने असं जाहीर केलं की, दलित पॅन्थरने, की त्यावेळेस की इंदिरा गांधींना निवेदन दिलं पाहिजे, त्यांना व्यथा मांडली पाहिजे, भारताचे पंतप्रधान आहेत आणि त्यांनी याच्यावर बोललं पाहिजे. आणि ते निवेदन घेण्यास त्यांनी कोणी वेळ दिली नाही. अर्ज केले होते, विनंती केली होती, नाही दलित पॅन्थरचे लोक आहेत ते त्यांना वेळ नाही. मग ठीक आहे, वेळ नाही तर मग आम्ही काय केलं पाहिजे. तर सदा भोसलेंनी तो विषय त्यांच्या पद्धतीने हाताळण्याचं ठरवलं. त्यावेळेस ते महाराष्ट्र प्रमुखही होते की पंतप्रधान इंदिरा गांधींचा ताफा ज्या रूटनी जाणार आहे तो गणेश खंडे रोड, स्वतः ते सिमला ऑफिस चौक आहे आणि शासकीय परीक्षा मंडळाचं ऑफिस आहे, त्या चौकामध्ये इंदिरा गांधींचा ताफा अडवला आणि त्या ताफ्यावर इंदिरा गांधींच्या गाडीवर उभा राहून इंदिरा गांधींना निवेदन दिलं. बाईंना त्यांची व्हेकल बदलावी लागली. त्यावेळेस एक ACP उबाळे साहेब अजून आहेत, त्यांना व्हेकल बदली करून त्यांच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी जाऊन तिथून दुसऱ्या गाडीने एअरपोर्टला जावं लागलं. व त्या एका घटनेमुळे की पंतप्रधानांचा ताफा अडवणारा सदा भोसले आणि तो यशस्वीरित्या तिकडे उभा आहे, तर तो जो दम आणि जी पॅन्थरची जी एक ताकद होती ती संपूर्ण देशामध्ये, जगामध्ये त्याची नोंद झाली, न्यूजपेपर्सला आली. त्यानंतर बावडाला, इंदापूर येथे एका पाटलाने एका दलित महिलेला अंधश्रद्धेतून तिला नग्न करून तिच्या गावातनं धिंड काढली. आणि ह्या गोष्टीची जेव्हा माहिती पुण्यात मिळाली, इंदापूरपासून पुणेजवळ, तर सदा भोसले आणि बाकीचे तमाम पॅन्थर्स ते सायकलवरनं तिथं कूच केली, सायकल घेऊन. त्यावेळेस वाहन नसायचे, पैसे नाही, गाड्या नाही, आणि त्या गावाला पूर्ण बेडा घातला. त्या पाटलाला त्याच पद्धतीनं बाहेर काढून त्याची देखील धिंड काढली आणि त्या बाईची आबरू वाचवली. त्यानंतर दलित साहित्यिकांना न्याय मिळाला पाहिजे. साहित्य संमेलनामध्ये अवहेलना होती कुठेतरी आंबेडकरी विचाराच्या साहित्यिकांची. शनिवारवाडा ते साहित्य संमेलन आहे आणि शनिवारवाडा ते साहित्य संमेलन म्हणजे पेशव्यांचं पाईक असण्यासारखं किंवा पेशव्यांचं गुणगान गाणारा होणार, त्याला विरोध दलित पॅन्थरने केला. ते साहित्य संमेलन देखील दलित साहित्यिकांना न्याय मिळावा म्हणून सदा भोसलेंच्या नेतृत्वामध्ये ते उधळण्यात आलं. आणि त्यानंतर दलित साहित्यिकांना सन्मान मिळत नाही तोपर्यंत आम्ही हे होऊन देणार नाही, या पद्धतीचे अनेक मोठे आंदोलन. सदा भोसले फार शिक्षित होते. ही वॉज फ्रॉम वाडिया कॉलेज. ते कुसरो वाडियामध्ये इंजिनिअरिंगचे त्यांच्याकडं क्वालिफिकेशन आहे. ते राष्ट्रीय खेळाडू होते. सदा भोसले स्पोर्ट्समॅन, नॅशनल ॲथलेटिक्स 100 मीटर, 400 मीटर, 800 मीटर्स, फुटबॉलचे महाराष्ट्राचे कॅप्टन. आणि त्यांचे वडील म्हणजे माझे आजोबा रावजी भोसले, अजूनही शाळा त्यांच्या नावाने, मान गाव आहे. म्हणजे गडगंज घर असताना त्यांचे सरकारी नोकरीमध्ये आमच्या आजोबा ससूनला अत्यंत मोठ्या पदावर, आणि सगळं काही व्यवस्थित असताना हा एक पॅन्थर का होऊ शकतो, लढाऊ का होऊ शकतो, ह्याच्यातनं आपल्याला समाजाला काय उपदेश जातो. मी नेहमी वडिलांना विचारलं की बाबा आपण एवढं सगळं असताना तुम्ही लढता, लोकांना न्याय देता, नेमकं पॅन्थर हा काय विषय. तो म्हणले की पॅन्थर म्हणजे हा पोट भरण्यासाठी नाही, की बाबासाहेब आंबेडकरांच्या या चळवळीमध्ये कुणीतरी न राजकारण करता सामाजिक परिवर्तनाचा लढा हा जोपासणारा एक कार्यकर्ता, निष्ठावंत, त्यागमय, जिद्दी, ध्येयवादी आणि समाजाला वेळोवेळी त्याच्या उपयोगी पडणारा निस्वार्थी असा लढाऊ क्रांतिकारी एक पाईक बाबासाहेबांचा लेख असला पाहिजे, तो पॅन्थर मी आहे. आणि तो पॅन्थर जवळ एका पद्धतीतनं आपण पाहिलं की तो व्हॅक्यूम ज्या देशामध्ये ज्यावेळेस निर्माण होतो, बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण दिन 6 डिसेंबर 1956, 1964 पर्यंत आंबेडकरी चळवळीची झालेली बातात. नंतर
ते सर्व पक्ष काँग्रेसबरोबर आणि इतर पक्षांबरोबर गेले आणि दलितांच्या अत्याचारावर, दलितांच्या प्रश्नांवर, आई बहिणींच्या प्रश्नावर बोलणारा माणूस कोण नाही. म्हणून त्या 1972च्या पॅन्थरची निर्मिती, तुम्ही घटना पाहिली, मी तर माझा जन्मच पॅन्थरमध्ये झाला. जन्मापासूनच पॅन्थर चळवळीमध्ये आणि पॅन्थरची यातनाही पाहिलेली. कार्यकर्ता उल्लेखापुरता राहतो, पण निष्ठावंत कार्यकर्ता हा अमर राहतो. आम्ही कधीही स्वतःला नेता म्हणलो नाही किंवा नेता बनण्यासाठी याच चळवळीमध्ये आपण आलं पाहिजे. आम्हाला नेतृत्व नको, आम्हाला कुठलं राजकारण, कुठलं मंत्रिपद नको. कार्यकर्त्यांचं होऊन द्या त्यांच्या मनासारखं. बाकी इतर सर्व जे दलित पॅन्थर चळवळीमध्ये, आंबेडकर चळवळीमध्ये तो प्रत्येक भीमसैनिक लढला आहे. मग तुम्ही भागवत जाधवचं उदाहरण तुम्हाला बर्लीच्या दंगलीमध्ये असतील किंवा वाघमारे आहेत नामांतराच्या लढ्यामध्ये, म्हणजे असे तमाम हजारो भीमसैनिक जे लढले स्वाभिमानासाठी, निष्ठेने आणि आजही लढत आहेत, त्या सर्वांना आमचा क्रांतिकारी सलाम आहे. सदाभाऊ भोसले यांचा अनेक घटनांशी किंवा अनेक त्यांचे प्रसंग आत्ताच बापूसाहेबांनी आपल्याला सांगितले. खरं तर त्या काळात इंदिराजी म्हणजे ज्यावेळेस पंतप्रधान होत्या, त्यांचा ताफा रोखण्यासारखी खरं तर धाडस या ठिकाणी सदाभाऊ भोसले यांनी दाखवलं आणि तो ताफा रोखून त्यांना निवेदन देण्यात आलं. असे अनेक किस्से बापू तुम्ही या ठिकाणी सांगताय. आत्ताच तुम्ही हे पण उल्लेख करा की माझ्या जन्मापासून मी पॅन्थर बघतोय. याचा अर्थ हाच आहे की तुम्हाला पॅन्थरमध्ये येण्यासाठी किंवा पॅन्थर जॉईन करण्यासाठी काही वेगळं मोटिवेशनची गरज पडली नसती. वडिलांचं जे कार्य आहे समाजासाठी, तळमळे बंधू भगिनींसाठी जी काही त्यांच्या मनात भावना होती, तीच भावना तुम्ही वारसा जपत पुढं आज दलित पॅन्थर ऑफ इंडियाची संघटनेची जी स्थापना तुम्ही केली आणि त्या माध्यमातून लगभग 2003 ते आज 2021 20 वर्षाचा कालावधीत तुम्ही संपूर्ण चळवळीमध्ये काम करताय. तुमचा एकंदरीत प्रवास या ठिकाणी कसा होता आणि वडिलांचे विचार घेऊन आता तुम्ही पुढचं नेतृत्व कसं करताय? मग वडिलांचा विचार म्हणजे पॅन्थर सदा भोसले हा नेहमी हृदयात कोरल्यासारखा आहे. संघर्षाची वाट दाखवू कुणाला आणि सांगू कुणाला. मी स्वतःला संघर्ष मानतो. दलित पॅन्थर ऑफ इंडियाची निर्मिती 2003 मध्ये मी केली. 2004 मध्ये ती खऱ्या अर्थाने अस्तित्वात आली. आम्ही दलित पॅन्थर, नामदेव काका, आम्ही बरोबरच, काकाच माझे, ते कुटुंबच माझं. काही मतभेद असतात, काही गोष्टी असतात, काही होतं. आम्ही दलित पॅन्थर ऑफ इंडिया त्या पद्धतीतनं सुरू केली आणि आज दलित पॅन्थर ऑफ इंडिया बरोबर संयुक्त राष्ट्र तिबेट मुक्तीचा म्हणजे पूज्य दलाई लामांच्या आशीर्वादाने मी आंतरराष्ट्रीय राजदूत आहे. भारताचं प्रतिनिधित्व करतो तिबेटसाठी. दलित पॅन्थर ऑफ इंडिया अशी आंतरराष्ट्रीय संघटना, आंतरराष्ट्रीय चळवळ झाली. त्यामध्ये खऱ्या अर्थानं सांगायचं तर हा वारसा लाभला तो रक्तातनंच बाळगून जाते. ते कुणी प्रवृत्त करायला सांगत नाही, कुणी प्रोवोक करत नाही, कुणी बोलत नाही. आपण समाजासाठी काहीतरी देणं लागतो, बोलणं लागतो आणि त्या दृष्टिकोनातनं जर सदा भोसले किंवा पॅन्थरमध्ये शहीद झालेला किंवा आंबेडकर चळवळीतला तो कार्यकर्ता आपल्याला अभिप्रेत असेल, बाबासाहेब आंबेडकरांचं खऱ्या अर्थानं समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि अन्यायाविरुद्ध लढण्याचा जो मनसुबा आहे, जे मनामध्ये स्वप्न आहे, ते जर पूर्ण केलं पाहिजे आपल्याला, तर पॅन्थर हा एकमेव मार्ग मला तरी आज म्हणजे माझ्या आयुष्यातलं मी सांगतो. मला का बाकी सर्व संघटना आपल्या आहेत, बाकी सर्व पक्ष आपले आहेत. निळा झेंडा ज्याच्या हाती त्याला आमचा सलाम आहे, त्याला आमचा पाठिंबा आहे. परंतु माझा एक प्रामाणिक मत आहे की निष्ठावान, त्यागमय आणि तळमळीने, जिद्दीने बाबासाहेबांची तुम्ही करा चळवळ आणि त्या चळवळीतल्या माध्यमातून तुम्ही आज देखील गोरगरिबांना, तळागाळातील त्या शेवटच्या माणसाला न्याय देण्याची ताकद ठेवतो. गरज आहे, गरज असली पाहिजे. या कालखंडामध्ये अनेक दिग्गज नेते, कार्यकर्ते शहीद आणि तळमळीने काम करणारे कार्यकर्ते मी माझ्या आयुष्यात पाहिले, माझ्या लहानपणापासून.
त्यांचं योगदान या सर्व चळवळीसाठी, पॅन्थरसाठी, आंबेडकरी समाजासाठी देशामध्ये अत्यंत मौल्यवान आहे. तुम्हाला महत्त्वाची गोष्ट सांगायची की आज देखील कार्यकर्ते आमचे इलियास शेख सारखे असतील, संगराज गायकवाड आहे, किंवा महाराष्ट्रामध्ये काम करणारे आमचे डी जी कांबळे मामा आहे, असे प्रामाणिक कार्यकर्ते माझ्या आयुष्यात मी पाहिलं, आजही पाहतो. आणि दुमत नाहीये की बाबा आज एक नवीन पिढी उभारतोय, आपण सर्वांना बरोबर घेतोय, मायनॉरिटीजला बरोबर घेतोय आपल्या बरोबर. पॅन्थर हा कधी धर्म आणि जात मानत नाही. आम्ही संविधानाला सन्मान देतो, बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना मानतो, पण कोणत्याही पद्धतीमध्ये जो शोषित पीडित आहे, मग तो कोणताही समाजाचा असेल, तो हिंदू आहे, तो मुस्लिम आहे, तो ख्रिश्चन आहे, तो पारसी आहे, तो बौद्ध आहे, तो जैन आहे, तो जातीने, मग तो ब्राह्मण असेल, मराठा असेल, ओबीसी असेल, कोणी आहे, तो सर्व जो शोषित पीडित आहे आणि ज्याच्यामध्ये लढण्याची हिंमत आहे, जो यलगार ठोकू शकतो की या समाज व्यवस्थेच्या अन्यायाच्या विरोधात मी लढणार आहे, उग्रमीठ उभा करणार आहे, तो खऱ्या अर्थाने पॅन्थर ही भूमिका आम्ही मानतो. खरं तर बापू भोसले, तुम्हाला असं विचारावं असं वाटतं की सदाभाऊंचा असा कोणता गुण आहे जो तुम्हाला अत्यंत आवडला आणि तो तुम्ही सुद्धा अंगीकृत केला, आणि त्याची गरज फक्त तुमच्यापुरतीच नाही तर समाजातील तमाम जे चळवळीमध्ये काम करतात किंवा समाज बांधव आहे त्यांनी देखील तो गुण घ्यावा असं तुम्हाला वाटतं, असं काय? दिवंगत पॅन्थर सदा भोसले यांच्या स्मृती दिनाला हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आणि गंभीर आहे. या सर्व प्रश्नांमध्ये हा प्रश्न जीवाला चटका लावून देणार आहे. सदा भोसलेंचा खरा जे तुम्ही इतिहास आता मी थोडक्यात सांगितला, त्याच्यावर पुस्तकं लिहिली तर ते कमी पडतील. मागणी तीच आहे की निष्ठावंत राहणे, प्रामाणिक राहणे आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या पाश्चात या चळवळीला, ह्या निळ्या झेंड्याला कोणत्या प्रकारचं गालबोट न लागतं लढाऊ चळवळ असावी. ती आपल्या समाजाच्या शोषित पीडितांना न्याय देण्याकरता असावी. हा सदा भोसलेंचा अत्यंत प्रामाणिक गुण होता. त्यांनी कधीही चळवळीला दावणी बांधणारे लोकांबरोबर ते कधी गेले नाही. त्यांचा विचार एकच होता की या चळवळीमध्ये काम करणारा तो शेवटच्या तळागाळातला माणूस आहे, तो आक्रोशित झाला पाहिजे, तो लढाऊ झाला पाहिजे, त्याच्यामध्ये चिंगारी पेटली पाहिजे, तो ज्वालामुखी झाला पाहिजे. आणि हे करत असताना सामाजिक परिवर्तनाचा लढा याचा भान असला पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान त्याच्या डोक्यात असलं पाहिजे. भगवान तथागत गौतम बुद्धांचे विचार त्याच्या अंगीकृत असले पाहिजे. या देशावर राष्ट्रभक्त तो असला पाहिजे. ही अत्यंत प्रामाणिक भूमिका मी आज कार्यकर्त्यांना सांगतो. तमाम जे लोक पाहत असतील, जे बघणार असतील, आपल्याकडे एक काही कार्यकर्त्यांना एक चष्मा आहे, त्यांनी नेगेटिव्ह चष्माच लावायचं ठरवलं असेल, त्यांना आपण काय करू शकत नाही. परंतु जे विचारवंत आहेत, दोज पीपल हू आर गोइंग टू थिंक अबाउट दिस, की दिस इज द मुवमेंट. व्हॉट इज पॅन्थर? द रेव्होल्युशनरी मुवमेंट पॅन्थर is to justify Dr. B.R. Ambedkar and his leadership. आम्ही बाबासाहेब आंबेडकरांनाच नेता मानतो. नेतृत्व बाबासाहेब आंबेडकरांचं, विचार बाबासाहेब आंबेडकरांचं, संविधान, देशभक्त आणि जे शोषित पीडित आहेत त्यांच्यासाठी लढणारा पॅन्थर हा निष्ठावान, त्यागमय आणि संविधानाचे सर्व गुण अंगीकृत असणारा शिक्षित पॅन्थर असावा, निर्व्यसनी पॅन्थर असावा. हे सर्व गुण, हे सर्व मार्गदर्शक तत्वे आमच्या अंगीकृत आहेत. प्रत्येक कार्यकर्ता तो त्याच पद्धतीने फॉलोअप करेल. आणि एक कालांतराच्या नंतर तुम्हाला समजेल की ह्या सर्व गोष्टीला एक अर्थ आहे. आणि तो अर्थ म्हणजे काय, की मी कोण आहे, मी या समाजाचं काहीतरी देणं आहे, या लोकांसाठी मी काहीतरी केलं पाहिजे. हे स्वप्न त्यांनी विचारात घेऊनच काम केलं पाहिजे.
तो ध्येयवादी असला पाहिजे, तो विचारवंत असला पाहिजे आणि तो लढाऊ असला पाहिजे. अन्यायाच्या विरोधात एल्गार त्याच्या मनामध्ये जिवंत असली पाहिजे. बाबा भीमा कोरेगाव जो क्रांतीस्तंभ आहे, विजयस्तंभ, त्या सर्व योद्ध्यांना आम्ही सलामी देण्यासाठी चालवले. बाबासाहेब आंबेडकरांनी 1927ला त्या स्तंभाचे दर्शन आम्हाला घडवले सर्वांना. आणि आपल्याला एकच सांगितले की जो अपना इतिहास याद नहीं रखते या भूल जाते वो नया इतिहास नहीं बना सकते. म्हणजे जर तुम्ही तुमचा इतिहास विसरला असाल तर तुम्ही नवीन इतिहास कधी बनवू शकत नाही. तुमचा इतिहास देखील तुम्हाला माहिती पाहिजे, तरच तुम्ही नवीन त्याचं भविष्य बनवू शकता, नवीन क्रांती घेऊ शकता. त्या स्तंभाला, विजयस्तंभाने, त्या शूर योद्ध्यांना, महार सैनिकांना आमचा क्रांतिकारी नतमस्तक वंदन आहे. आणि आज स्मृती दिनाला सदा भोसलेंना आम्ही अभिवादन करतो. ते एक ऊर्जा प्राप्त करतो. ते ऊर्जा स्तोत्र आहे, एक लढाईचा बिगुल आहे, एक योद्धा आहे. त्याही योद्ध्यांना आणि त्या सर्व क्रांतिकारी चळवळीतल्या योद्ध्यांना आमचं नतमस्तक होऊन जय भीम, क्रांतिकारी लढा झाला. तर अनेक गोष्टींना या ठिकाणी बापूसाहेब तुम्ही या ठिकाणी आजच्या मुलाखतीमध्ये उजाळा दिला. अनेक नव्याने गोष्टी सदा भोसले यांच्या असतील किंवा चळवळीच्या असतील, महाराष्ट्राच्या अनेक इतिहासाला तुम्ही या ठिकाणी उजाळा दिला. खरं तर तुम्ही या संपूर्ण मुलाखतीतून एक समाजाला असो किंवा चळवळीतल्या लोकांना असो अनेक नवीन संदेश या ठिकाणी माध्यमातून तुम्ही दिलाय. खरं करून मीडिया वर्ल्डच्या माध्यमातून मी दिगवंत सदाभाऊ भोसले यांना त्यांच्या स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन करतो. तमाम भीम सैनिकांच्या वतीने त्यांना अभिवादन करतो. आणि बापूसाहेब तुम्ही आज या ठिकाणी आम्हाला वेळ दिला त्याबद्दल मी तुमचे खूप खूप धन्यवाद करतो. धन्यवाद. तुमचंही कौतुक आहे की तुम्ही चळवळीला आणि चळवळीच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये कार्यकर्त्यांना म्हणजे मदत करता आणि त्यांना मान सन्मान देता. मीडिया वर्ल्ड आणि तुमचे सर्व टीम, सर्व अँकर्स आणि सर्व तुमच्या कर्मचाऱ्यांचे मी आभार प्रकट करतो. आणि दलित पॅंथर इंडियाच्या वतीने तुम्हाला सर्वांना माझ्या शुभेच्छा आहेत. जय भीम.